सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल अमित शहा यांनी म्हटलेलं होतं की भगवा रंग हा हिंदुत्वाचा आहे आणि त्यामध्ये कुठल्याही दहशतवादी कारवाया नाहीत किंवा हिंदू हे दहशतवादी नाहीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट काल अमित शहा यांनी केलं होतं. आज कोर्टामध्ये ज्यावेळेला या सगळ्या लोकांना निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यावेळेला आरोपींनी सुद्धा अशाच पद्धतीनं कोर्टाचे आभार मानताना भगवा रंग हा दहशतवादाचा नाही असं म्हटलेलं आहे. हे पहा, मी मगाशी सांगितलंय, पुन्हा एकदा मी सांगतो. स्वतंत्र भारतामध्ये पहिली दहशतवादी घटना ही नथुराम गोडसे यांच्याकडून झाली. आता नथुराम गोडसे कुठल्या धर्माचे होते किंवा त्यांनी काही धर्म बदलला होता का गोळी मारताना, तर हे सांगितलं पाहिजे. आणि मी सांगितलं ना की आता दहशतवादी घटना नक्षलवाद्यांच्याकडून होतात, ते कुठल्या धर्माचे असतात. दहशतवादाचा धर्म नसतो, जात नसते, पंथ नसतो. दहशतवादी हा गुन्हेगार आहे, क्रिमिनल आहे, मर्डरर आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि कृपा करून भगवा वगैरे या रंगाचा वापर करू नका. भगवा आमच्याकरता आणि त्याला तुम्ही या लोकांनी काबीज करून टाकलेला आहे, त्याला हिंदुत्व आणि भाजपचा रंग किंवा आणखी कुठल्या पक्षाचा रंग दिलेला आहे, बिलकुल आम्हाला मान्य नाही. भगवा हा रंग संत ज्ञानेश्वरांचा आहे, भगवा हा रंग वारकऱ्यांचा आहे, संत तुकारामाचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे. तुम्ही त्याला म्हणायचं असेल तर सनातनी म्हणा किंवा आणखी कुठल्या तरी धर्माचं नाव द्या.